रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने यवतमाळमध्ये आज हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली सकाळी 10 वाजता परिवहन कार्यालयातून निघाली। हेल्मेट घाला, जीव वाचवा आणि सुरक्षित प्रवास, सुरक्षित जीवन अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले। दुचाकी अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या दुखापतीमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने हेल्मेट वापरणे अत्यावश्यक असल्याचा संदेश देण्यात आला। यावेळी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल सूर्यवंशी यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले। रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध जनजागृती उपक्रम राबवून सुरक्षित वाहतुकीचा संकल्प करण्यात आला आहे। महान्यूज 7 करिता यवतमाळवरून अक्रम दिवाण यांची रिपोर्ट। तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत आपल्या यवतमाळ शहरामध्ये तसेच भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह आपण साजरा करत आहोत। पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह 7 दिवसासाठी असायचा, परंतु आता आपण हा पूर्ण महिन्यासाठी साजरा करत आहोत। त्यानिमित्त आपण यवतमाळ शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ व ट्रॅफिक विभाग यवतमाळ यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने हेल्मेट रॅली आपल्या शहरामध्ये काढत आहोत। तरी माझं आव्हान आहे सर्व नागरिकांना यवतमाळ शहरातील की आपण हेल्मेट परिधान करून मोटरसायकल चालवावी, जेणेकरून आपलं अपघात वगैरे झाल्यास आपल्या डोक्याला इजा कमी होईल आणि अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होईल। धन्यवाद। This video is sponsored by Shivan Jewelers. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।